भाजप नेते किरीट सोमय्या यांनी बांगलादेशींना दिल्या जाणाऱ्या बनावट कागदपत्रांवरून तोफ डागली आहे। महाराष्ट्रातील काही भागात बेकायदेशीर बांगलादेशी आणि रोहिंग्यांना बनावट जन्मदाखले दिले जात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। अशात मालेगावात जन्मदाखले घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। बनावट कागदपत्र देणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली आहे। किरीट सोमय्यांच्या तक्रारीनंतर ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे। जवळपास 4000 बांगलादेशींनी जन्मदाखले मिळवल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलाय। बांगलादेशी रोहिंग्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा मालेगाव पोलीस यांनी आता याचा अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। सय्यद साजिद, शबाना बानो, नजमा बानो या 3 लोकांची अटक केली गेली आहे। न्यायालयाने 4 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडीत ठोठावली आहे। 3977 बांगलादेशीने असे खोटे कागदपत्र देऊन जन्म प्रमाणपत्र घेतले आहे। या सगळ्यांवर कारवाई होणार।